नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये या ठिकाणी ऑनलाईन डिजिटल माध्यम मध्ये मी आज तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। मी श्रीकांत दादाराव आडे। आजचा आपला विषय आहे आचारसंहितापूर्वी। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय महत्वाचा आहे। आचारसंहितापूर्वी तारखा परीक्षाच्या जाहीर करा। तुम्हाला माहित आहे आज माननीय शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे। तुम्हाला माहित आहे तारीख व तारीख परीक्षा देत आहे आणि या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने तयारी पूर्ण झालेली असताना सुद्धा मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांना कुठेही वेळ नाही आहे विद्यार्थ्याच्या अवस्थेकडे लक्ष देण्याचा। या ठिकाणी तुम्हाला माहित आहे विविध अभियानाच्या मार्फत मुख्यमंत्री आपली लाडकी बहीण योजना याच्या मार्फत शासन प्रत्येकाच्या जिल्ह्यात फिरत आहे, परंतु शासनाला विद्यार्थ्याच्या भवितव्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ द्यावा यासाठी ही रणनीती मुख्यमंत्रींसाठी विविध कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध पदाधिकारी, विरोधी पक्षनेते सुद्धा मानत आहे। तुम्हाला माहित आहे आपली राज्यसेवा तारीख पुढे जात आहे। राज्यसेवा परीक्षा तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये तारखा बऱ्याचशा वाढल्या आणि या तारखा वाढत असताना सर्वात पहिल्यांदा आपली तारीख होती 28 एप्रिल। बघा विद्यार्थी मित्रांनो, 28 एप्रिल ही तारीख होती राज्यसेवेची पहिली, परंतु ही पुढे गेली तारीख काही कारणास्तव। तुम्हाला माहित आहे कारण काय आहे। त्यानंतर 6 जुलै सेकंड टाइम ही तारीख झाली 6 जुलै। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र 6 जुलैची तारीख ही पुढे आणखीन गेली, तर ती 6 जुलैची तारीख आपल्याला तुम्हाला माहित आहे साधारणतः 21 जुलै गेली, 21 जुलै। आणि त्यानंतर ही तारीख परत पुढे वाढली, 21 जुलैची तारीख झाली बघा 25 ऑगस्ट। बघा 25 ऑगस्ट। आता 25 ऑगस्ट साठी काय झालं काय नाही हे तुम्हाला माहित आहे। पुण्यातील विद्यार्थ्यांचे आंदोलन, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि का बरं होतं याच्यातला महत्वाचा भाग होता की सगळ्यात महत्वाचा तुम्हाला माहिती आहे कृषी जो काही घटक आहे कृषीचा, तर कृषीचे पद समाविष्ट करण्याबाबत, परंतु शासनाने केलं काय, कृषीचे पद समाविष्ट केले नाही। नंबर 1 हे समाविष्ट केलं नाही। नंबर 2 तारीखा जाहीर केल्या नाही। बघा नंबर 1 कृषीचे पद जाहीर नाही केले, नंबर 2 तारीख जाहीर नाही केले। त्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर संभाव्य वेळापत्रक नाही आहे, वेळापत्रक नाही आहे। आणि आता तुम्हाला माहित आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये, ऑक्टोबर साधारणतः ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना हा आपल्या इलेक्शनचा महिना आहे। आणि आचारसंहिता कुठल्याही हालतीमध्ये तुम्हाला माहिती आहे गिरीश महाजन हे अतिशय जवळचे असणारे, तर या व्यक्तीनं सांगितलं की 10 ते 15 दिवसात आचारसंहिता लागू शकतात। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अंदाज येईल की 10 ते 15 दिवसानंतर जर आचारसंहिता जर लागला तर ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना संपूर्ण इलेक्शन, त्यांचं मंत्रिमंडळ विस्तार, शपथविधी आणि साधारणतः आपला नोव्हेंबर डिसेंबरचा महिना उजाडेल आणि तरी सुद्धा तारीख डिक्लेअर नाही आहे। सरकारला लवकरात लवकर जर विद्यार्थ्याच्या भवितव्या संदर्भात जर काहीतरी त्यांना वाटत असेल तर सरकारने त्वरित लवकरात लवकर तारीख जाहीर करावी व परीक्षा झालीच पाहिजे, परीक्षा झालीच पाहिजे। कारण तुम्हाला माहित आहे ज्या विद्यार्थ्याचं वय काठावर आहे त्यांचं काय, जे विद्यार्थी मेस लावत आहे, जे विद्यार्थी रूम करून राहत आहे, ज्या विद्यार्थ्यांनी तासनतास अभ्यास केलाय त्यांचं काय, सरकारला कुठलंही काही घेणदेण नाही। आणि तुम्हाला वाटत आहे की लेख लाडकी बहीण योजना 1500 रुपये मध्ये, अरे परंतु त्यांचेच मुलं आहेत जी जे स्पर्धा परीक्षा करत आहे आणि त्यांना शासन इथं न्याय देत नाही आहे, तर शासन त्यांना न्याय देईल का? जर या व्हिडिओच्या माध्यमातून माझी तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची तळमळ आणि या ठिकाणी माझी कळकळून सरकारला विनंती, हात जोडून विनंती आहे की सरकारनं त्वरित याच्यावर तोडगा काढावा आणि विद्यार्थ्याच्या जीवनाशी खेळू नये। तुम्हाला माहित आहे अलीकडेच एक रिपोर्ट आला, एक रिपोर्ट तुम्हाला माहित आहे की कशा प्रकारचा रिपोर्ट आला, तर तुम्हाला माहित आहे अलीकडे शेतकरी आत्महत्या यांच्या कमी झाली संख्या, परंतु विद्यार्थी आत्महत्या होताना दिसत आहे। विद्यार्थी आत्महत्या, विद्यार्थी आत्महत्या, पहिले आमच्या बापांनी आत्महत्या केल्या, आज आम्हाला आत्महत्या करायला भाग सरकार पाडत आहे। अहो आम्ही नांगरसोबत हातात पेन घेतला, हातात पुस्तके घेतली आणि आमचं काय चुकलं? सरकार नुसतं तारीख कोर्टासारखं शासन खेळत आहे। सरकारनं कुठेतरी आमच्या पोटाच्या खळगीचा विचार करावा, सरकारनं कुठेतरी विद्यार्थ्याच्या वयाचा विचार करावा,
सरकारने कुठेतरी आर्थिक समस्याचा विचार करावा. सरकारनं संपूर्ण राजकारणासारखं परीक्षाचं भांडवल करून टाकलं. या ठिकाणी विद्यार्थी नुसतं चातक पक्षाप्रमाणे पावसाकडे जसं शेतकरी वाट बघतो तसं जाहिरातीकडे वाट बघतो आणि आज सरकार कधी परीक्षा जाहीर करणार याकडे बघत आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर सरकार विचार करत नसेल तर येणाऱ्या इलेक्शन मध्ये विद्यार्थ्यांनी मतदान करावा की नाही हा प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांसमोर आहे. का मतदान करावा, कशासाठी मतदान करावा आणि कोणासाठी मतदान करावा. जर भवितव्य ज्यांचा अंधारात आहे, तरुण बेरोजगार आहे, तरुणाच्या भवितव्याची यांना काही इच्छाशक्ती नाही आहे. सरकार फक्त नुसतं म्हणत आहे. तुम्हाला माहित आहे 3 लोकांचं सरकार, जे कोण असेल 3 लोक राहू द्या, 5 लोक राहू द्या, 10 लोक राहू द्या, आम्हाला काही घेणं नाही आहे. एकतर पहिले आमच्या मायबापाला कापसाला भाव नाही, आमच्या सोयाबीनला भाव नाही आणि तुम्ही म्हणता की लेक लाडकी बहीण योजना आणली आम्ही. हे कुठून आणली तुम्ही? हे आमच्याच महसुलातून तुम्ही योजना आणली आणि आमचा तो पैसा घेऊन परीक्षेचा तरी सुद्धा आमची परीक्षा फी घेऊन तुम्ही या ठिकाणी जाहिरात घेऊन सुद्धा आमचं या ठिकाणी तारीख डिक्लेअर करत नाहीये. आता बऱ्याचशा पदाच्या जाहिरात आलेल्या आहेत, त्यांच्या परीक्षा होत नाही आहे. याला जबाबदार सरकार आहे. जर विद्यार्थ्याच्या आत्महत्या वाढल्यात तर याला सुद्धा मनुष्यवधाचा द्रोह सरकारवर लागल्याशिवाय सरकार याला जबाबदार आहे. जर उद्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागले नाही, जर उद्या विद्यार्थी परीक्षा झाली नाही तर याला जबाबदार सरकार आहे. महाराष्ट्रातील पालकांना माझं कळकळीचं विनंती आहे, हे पक्षाच्या राजकारणामध्ये तुम्ही बांधले राहू नका. आपले विद्यार्थी, आपले पालक, आपले पाल्य गोरगरिबाचं शिक्षण नाही झालेलं आहे आणि यासाठी बघा हे व्यक्ती, बघा वयोवृद्ध व्यक्ती म्हणजे हा योद्धा विद्यार्थ्यांशी लढतोय आणि या व्यक्तीनं मुख्यमंत्री महोदयांना चर्चेसाठी वेळ मागितलेली आहे, पण मुख्यमंत्री त्यांना वेळ देत नाहीये. जर एवढ्या महान व्यक्तीला जर मुख्यमंत्री वेळ देत नसेल तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी प्रश्नासाठी त्यांना वेळ आहे का? मुख्यमंत्री महोदय इकडे तिकडे संपूर्ण मंडळाच्या आरतीला जाऊ शकतात, परंतु विद्यार्थ्याच्या समस्येसाठी एक चर्चा घेऊ शकत नाही. तर यासारखे अनेक प्रश्न आमचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लोकमत पेपर मध्ये ही जी बातमी आलेली आहे, आचारसंहितेपूर्वी परीक्षा तारखा जाहीर करा, बघा नाहीतर खुर्च्या खाली करा. आचारसंहितेपूर्वी परीक्षा जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर मतदानावर बहिष्कार विद्यार्थ्या टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि लवकरात लवकर सरकारना सुदबुद्धी देऊ. आणि विघ्नहर्त्याला माझं साकडं होतं आणि गणपती निघून गेला, आता नवरात्र येत आहे तर देवीला माझं म्हणणं आहे, बये सरकारचं दार उघड, बये दार उघड, दार उघड. असे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर सुद्धा करा. धन्यवाद.